मेरे ऐड के लिए अशा वेळी ना पप्पांची खूप जास्त आठवण येते. माझ्या मावशीचा व्हिडिओ बघा सगळ्यांनी आणि लाईक करा. गुड आफ्टरनून गाईज. दुपार झाली आहे, वाजलेत 12:30 आणि इथे मी मस्त फ्रेश झाले आहे आणि आता जेवण बनवायला घेते. तर नाश्ता करत नाही कारण की उशीर पण झाला आहे आणि आता परत नाश्ता केला की परत जेवण जाणार नाही, म्हणून मी काही नाश्ता करत नाही. आता मी डायरेक्ट जेवणच करून घेईल. आणि आज नंदू पण घरी आहे, ती सुद्धा आज कामावर गेली नाही. ती मला बोलली की मी राहते, मला पण थोडं ठीक नाही वाटत आहे. म्हटलं काय हरकत नाही, राहा. मग आम्ही परत झोपलो आणि मग आता 10 वाजता उठलो. 10 वाजता उठलो तर मीच बाकीच्या गोष्टी आवरण्यामध्ये वेळ गेला. मग मी आत्ता आंघोळ झाली, आता जेवण बनवायला घेते. बघू आज जेवणामध्ये काय बनवायचं आहे, विचारते मम्मीला, तसं बनवते. तर पुढे काय होईल ते तुम्हाला मी शेअर करेलच, बघूया. एक सांगायचं एक छोटंसंच आहे, ते म्हणजे असं की मम्मीला कधी काय झालं ना तर खूप जास्त टेन्शन येतं. म्हणजे आधी एवढं टेन्शन नसायचं. चल, तिला बघणारे होते पप्पा आमचे, ते तिला बघायचे, तिला काय हवंय काय नको त्यांचं पूर्ण लक्ष तिच्यावरती असायचं. आम्ही बिंदास असायचो, तिचे भाई पप्पा आहेत ना ते बघतायत. पण आता तसं नाही होत. म्हणजे अशा वेळी ना पप्पांची खूप जास्त आठवण येते. काय बोलू समजत पण नाही, कारण की ते खूप इझिली हँडल करायचे अशा गोष्टी. आणि आम्हाला असं म्हणजे काय वाटतच नसायचं की हा बाबा कठीण आहे, सांभाळणं मुश्किल आहे, पप्पा कसं करतायत ते. नाही, तर त्यांच्या चेहऱ्यावरती कधी दाखवत नव्हते आणि बोलूनही कधी सांगत नव्हते. ते कसे हँडल करायचे त्यांनाच माहिती. तिला पप्पा असताना 2 पॅरालाइजचे अटॅक येऊन गेले. ती सिच्युएशन पण खूप पप्पांनी इझिली पार पाडली. टेन्शन त्यांना खूप होतं, इव्हन आम्हाला सुद्धा होतं, पण ते पप्पांमुळे ना आम्हाला हँडल करणं खूप इझी झालं. कारण पप्पा तेव्हा खूप तिची काळजी घ्यायचे, सपोर्ट करायचे. हवं नको गोळ्या औषधं डॉक्टरकडे घेऊन जाणं या त्या गोष्टी आमच्या याच्यामध्ये काहीच रोल नसायचं. बस अशा वेळी पप्पांची खूप जास्त आठवण येते, कारण की एवढी जगदुनिया आम्ही बघितली नाहीये ना. आणि अचानक काही गोष्टी अशा अंगावर पडल्यात ना, सांभाळणं मुश्किल जातं. अगदी छोट्या छोट्या गोष्टींचं पण खूप असं ओझं होतं असं वाटतं. हे आयुष्य आहे, ते इकडे ह्या गोष्टी होणारच. आणि तर सवय करायची, बस थोडी हिंमत धरून चालायचं, बाकी काय. ठीक आहे, बघू आता जेवण बनवून घेते मग बोलूया. ते चणे मी आधी शिजवून घेतलेत आणि आता थोडासा लसूण, 2 मिरच्या धुवून घेतल्यात. आता मी इथे खोबरं टाकलं किसलेलं आणि थोडीशी तर कोथिंबीर घेते. अद्रक नाहीये, जाऊ दे, नाही. आता थोडस जिरं घालते, 1 चम्मच. किसलेलं खोबरं, लसूण, अद्रक, जिरे आणि कोथिंबीर ह्या 5 गोष्टीचं वाटण काढायचं. माझ्याकडे आता काय म्हणतात अद्रक अवेलेबल नाहीये, मिक्सर घेऊन येते. ऍक्च्युली ना तुम्हाला एक माझी गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे अशी की ना
मला मिक्सर चालवायला खूप जास्त भीती वाटते. मी कधीच वाटण करत नाही. मी सगळं करून देते, पण त्यांना सांगते दोघींना, की दोघींपैकी कोणीतरी या आणि मला ना वाटण करून द्या. कारण की मला माहित नाही, म्हणजे खूप भीती वाटते मिक्सरला म्हणजे फिरवायचीच. कारण की एक दोनदा माझा इन्सिडेंट झाला होता माझ्यासोबत, की झाला होता की मिक्सर चालू केलं आणि तो पूर्ण हे झाला. पूर्ण घरभर सगळं वाटण वगैरे किचन मध्ये सगळं अंगावरती पण आला. त्यापासून जी मला भीती वाटली आहे ना, मी जो कानाला खडा लावलाय ना, मी 7-8 वर्षापासून मी मिक्सर चालवत नाही. किती 7-8 वर्ष झालेत मी मिक्सर नाही चालवत. हे बघा मी सगळं रेडी करून ठेवते आणि फक्त फिरवायला बहिणीला बोलवते. नंदू, पण आज मला ही माझी भीती घालवायची आहे. कारण असं घाबरून तर चालत नाही. कुठेतरी हिम्मत करायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे. आज त्या असतात घरात म्हणून मला करून देतात. नसल्या तरी काय करू. तर आता जास्त कॅमेरा मला खाली नाही घेता येत. आता मिक्सर म्हणजे वाटून घेते. बघू. नंदू इकडे. काय येत नाहीये. अगं ये ना. बघू दे. वाटायचंय मला. तर ती बेडरूम मध्ये पाणी पीत बसले. आता नंदू पण इकडे आलीये आणि आता मी मिक्सर ऑन चालू करते. लाव ह्या साईडला ना. मला खूप भीती वाटते. थोडं पाणी टाकू. नको आधीच टाकू, नंतर टाकू. पूर्ण नाही. कसं पॅक कसं होतं. इकडे इथे पॅकच येते असं, हात ठेवते. एकदा बघ ना झाकण बरोबर आहे. बरोबर आहे. तर आता मी चालू करते. कसं तरी- बापरे. तर काय तब्बल 7-8 वर्षानंतर मी हे लावलंय. जे मिक्सर हे केलंय. थोडं टाकू पाणी. अद्रक नव्हतं ग. थोडस पाणी घालते. बस मिक्स करता ना थोडंसं आधी. काय आहे ते मिक्सर मध्ये. नाही, ते मिक्स करायला लागतं. तर हा ते मिक्सर वाटून झालंय आणि मिक्सर वाटून नाही, मसाला वाटून झालाय. कोथिंबीर पडली कमी. रडायला येतंय. तर रडू यासाठी येतंय कारण मी कांदा कट केलाय. आता इथे मी फोडणीला कांदा आणि कढीपत्ता टाकलाय. टोमॅटो पण कापून ठेवलाय. थोडीशी कोथिंबीर ऍड केली आहे. हेअर ड्रायर यूज केलं ना तर केसांना कोंब फिरवायची पण गरज नाही लागत. गोता ऑटोमॅटिक निघून जातो. तर फ्रेंड हे आहे माझं दुपारचं जेवण. माझ्या मावशीचा व्हिडिओ बघा सगळ्यांनी आणि लाईक करा. अजून काय लाईक करा, शेअर करा. लाईक करा, शेअर करा, सगळ्यांना लाईक करा. माझे व्हिडिओ बघते ना तू? हा, कसे असतात? तू जशी नाटक करते ना तसे व्हिडिओ असतात. हा? तू जशी नाटक करते ना तसे व्हिडिओ असतात. नाटक काय केलं? व्हिडिओ तू बघतेस ना. हे काय मागवले बघा. पिंटू तसंच लिहितात.
बाय स्वरा. बोलते का आज आपण तो? ए बाय कर ग. बाय बाय बाय. बाय कर नीट. तू माझी बोलते बघ. हाय गाईज. तर आली मी पुन्हा तुम्हाला भेटण्यासाठी. खरं तर ब्लॉग एंड करण्यासाठी मी आली आहे. तर ताई गेल्यानंतर मी काही शूट नाही केलं. जी होती ती कामं मी फटाफट आवरून घेतली आणि आता तुम्हाला भेटायला आली आहे. मी तुमच्याशी बोलायला आली आहे. तर बोलणं असं काही नाही आहे. तर आजचा दिवस असा होता माझा. फार काही वेगळं नव्हतं. आज खूप जणांनी फोन केले, मम्मीची चौकशी केली, तब्येत कशी आहे कशी नाही सर्वांनी विचारलं, विचारपूस केली. नातेवाईकांनी, फ्रेंड्स लोकांनी. चांगलं वाटलं. हेच असतं खरं तर. आपलीच माणसं आपल्याला विचारणारी असतात. भले रोज नसतील बोलत तरी पण अशा वेळेस विचारणं हेच खूप मोठी गोष्ट असते. तर त्या सर्वांना थँक्यू. तुम्ही काळजी केली आणि फोन करून चौकशी केली त्याबद्दल. तर असा होता माझा आजचा दिवस. फार काही वेगळं नसतं शेअर करण्यासारखं. जे होतं ते दाखवते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.